नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वेकन्सी घेऊन आलेलो आहे. तर बघा, राष्ट्रीय आरोग्य अभियान महाराष्ट्राच्या नागपूर विभागाच्या आरोग्य विभागांतर्गत आजची वेकन्सी जी आहे ती निघालेली आहे. वेतन बघा मित्रांनो, 60,000 रुपये महिन्याला तुम्हाला मिळणार आहे. मित्रांनो बघा, तसेच तुम्ही पुरुष असाल महिला असाल दोघेही या ठिकाणी या पदासाठी अप्लाय करू शकताय. अर्ज करण्यासाठी बघा मित्रांनो, कोणत्याही प्रकारची फीस तुमच्याकडून घेतली जाणार नाही. थेट मुलाखत ही तुमची घेण्यात येणार आहे. तर बघा मित्रांनो, कुठल्या पदासाठी किती वेकन्सी आहे, तसेच शैक्षणिक अर्हता, वयाची अट काय असणार आहे, तर या संदर्भातील संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. त्या अगोदर मित्रांनो, आपण जर आपल्या गव्हर्नमेंट जॉब गुरु या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करू. तर बघा मित्रांनो, आपण त्यांच्या जे ऑफिशियल जाहिरात जी आलेली आहे त्याच्यावर आता आलेलो आहे. बघा, राष्ट्रीय जे आरोग्य अभियान आहे महाराष्ट्र NHM नॅशनल हेल्थ मिशन आपण असं म्हणतो त्याला, त्याच्या यांच्या ही जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्या ऑफिशियल जाहिरातवर आपण आता आलेलो आहे. त्या ठिकाणी बघू शकता तुम्ही, राष्ट्रीय नागरी जे आरोग्य अभियान आहे महानगरपालिका नागपूर अंतर्गत एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी आरोग्य विभाग सिव्हिल लाईन्स महानगरपालिका नागपूर यांच्या मार्फत ही जे पोझिशन्स आहेत, ही जी भरती आहे ती निघालेली आहे. बघा, ही कंत्राटी पदभरती आहे. 2024 आणि 2025 ची वॉक इन इंटरव्ह्यू आहे. डायरेक्ट थेट मुलाखत तुमची होणार आहे. चला तर मग बघूया ऍडव्हर्टाइज मध्ये या जाहिरात मध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण घेऊया. बघा, काय म्हटले त्यांनी, आरोग्य विभाग महानगरपालिका नागपूर यांच्या नियंत्रणाखाली एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी महानगरपालिका नागपूर राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान 15वा वित्त आयोग अंतर्गत काय केलेलं आहे, वैद्यकीय अधिकारी UHWC ही कंत्राटी स्वरूपात पदे भरण्याकरिता तुमची वॉक इन इंटरव्ह्यू थेट मुलाखत ही कधी होणार आहे बघा, तेही सांगितलेलं आहे त्यांनी. 21/3/2025 रोजी घेण्यात येणार आहे. बघा, इच्छुक उमेदवारांनी आपल्या शैक्षणिक अर्हतेची मूळ कागदपत्र व झेरॉक्स संचासह मुलाखत स्थळी उपस्थित राहायचं आहे. बघा, मुलाखत कुठं असणार आहे बघा, आरोग्य विभाग 5वा माळा सिव्हिल लाईन नागपूर महानगरपालिका या ठिकाणी असणार आहे. बघा, नोंदणीची वेळ सुद्धा सांगितलेली आहे त्यांनी, सकाळी 10 ते 12 वाजेपर्यंत याची नोंदणी होणार आहे. ठीक आहे. तुमच्या अधिक माहितीसाठी ही जी वेबसाईट आहे ही वेबसाईट या ठिकाणी तुम्ही बघू शकता. ही जी जाहिरात आहे ही तुम्हाला मी डिस्क्रिप्शनच्या मध्ये लिंक देतो, त्या ठिकाणी तुम्ही ही जाहिरात घ्यायची आहे, ती पूर्ण वाचायची आहे आणि मग याच्याबद्दल तुम्ही निर्णय घेऊ शकताय. त्यानंतर तुम्ही याला अप्लाय करू शकताय. चला तर मग बघूया पुढच्या वेळी पुढचं जे काय आहे, वैद्यकीय अधिकारी तुमचं पदाचं नाव काय असणार आहे, पदाची संख्या काय असणार आहे, जातीनिहाय प्रवर्ग न्याय जे काय संख्या असणार आहे हेही बघूया. त्याच ठिकाणी शैक्षणिक अर्हता तुमची काय असणार आहे, प्रतिमा मानधन एकत्रित वेतन तुम्हाला किती मिळणार आहे आणि वयोमर्यादा काय असणार आहे याबद्दलची आता संपूर्ण माहिती आपण घेऊया. बघा, काय म्हटलंय त्यांनी, बघा काय म्हटलंय, एकच पदाचं नाव आहे वैद्यकीय अधिकारी आयुष्यमान आरोग्य मंदिर यांच्या अंतर्गत हे जे आहे हे पद तुमचं असणार आहे. या पदाची भरती या ठिकाणी होणार आहे. बघा, त्यासाठी काय केलेलं आहे, पदाची संख्या व जातीची प्रवर्ग सांगितलेला आहे. SC साठी 4 जागा आहेत, ST साठी 5 जागा आहेत, VJA साठी 1 जागा आहे, NTB NTC 1 जागा आहे, NTC साठी 2 जागा आहे, NTD साठी 2 जागा आहे, इतर मागासवर्गीय म्हणजे OBC साठी 10 जागा असणार आहेत. 10 जागा जास्त आहेत. बघा, खुला प्रवर्गासाठी 22 जागा आहेत. SBC SEBC साठी प्रत्येकी 2 आणि 6 अशा जागा असणार आहेत. इकॉनॉमिकल विकर सेक्शन साठी सुद्धा त्यांनी 6 जागा दिलेल्या आहेत. बघा, त्यानंतर त्यांनी काय म्हटलेलं आहे, तुमची शैक्षणिक अर्हता तुमचं MBBS असणं महत्वाचं आहे. त्याचबरोबर काय आहे, महाराष्ट्र काउन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन नोंदणी असणं आवश्यक आहे. अनुभव असल्यास तुम्हाला प्राधान्य दिलं जाईल. त्यामुळे काय केलंय, प्रतिमाह मानधन तुमचं एकत्रित किती असणार आहे, 60,000 रुपये असणार आहे. वयाची मर्यादा बघा, कमाल वयोमर्यादा किती असणार आहे, तुमची 69 वर्षे प्रवर्ग वर सर्व प्रवर्गासाठी आहे. तर वय वर्ष 60 नंतरच्या उमेदवारासाठी काय केले, जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडून तुम्हाला शारीरिक दृष्ट्या पात्र असल्याचे प्रमाणपत्र असणं हे महत्वाचं आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. बघा, त्यानंतर तुम्हाला जे गुण होणार आहे, गुणांची विभागणी कशी होणार आहे हे खालीलप्रमाणे ते सांगितलेलं आहे त्यांनी. शैक्षणिक अर्हता तुमची जी असणार आहे टोटल 50 गुण असणार आहेत. त्यानंतर थेट मुलाखत होणार आहे, त्याची 50 गुण आहेत. हे जे थेट मुलाखत होणार आहेत जे 50 गुण आहेत त्यांची विभागणी सुद्धा त्यांनी केलेली आहे. बघा, सब्जेक्ट वाईज तुमचे 10 मार्क असणार आहेत. रिसर्च आणि अकॅडमिक जे नॉलेज असणार आहे त्याचे 10 मार्क, लिडरशिप क्वालिटीचे 10 मार्क असणार आहेत. त्यानंतर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अबिलिटीज त्याचे 10 मार्क असणार आहेत. त्याचप्रमाणे तुमचा जो एक्सपिरियन्स आहे त्याचे 10 मार्क असणार आहेत. पण एक्सपिरियन्स मध्ये पण
त्यांनी काय केलेले आहे, 2 भाग केलेले आहेत बघा. तुमचा जर गव्हर्नमेंट एक्सपिरियन्स असेल तर 2 मार्क असणार आहेत फॉर 1 इयर आणि प्रायव्हेट मध्ये जर असेल तर 1 मार्क असणार आहे फॉर 1 इयर बरोबर. चला तर मग बघा ही जाहिरात जी आहे ती जाहिरात मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देतो, त्या ठिकाणी तुम्ही डाउनलोड करून संपूर्ण जाहिरात वाचून घ्या. यामध्ये जी अटी आहेत शर्ती आहेत त्या पूर्ण वाचा आणि मगच अप्लाय करा आणि थेट मुलाखत आहे. त्यामुळे जो फॉर्म आहे या ऍडव्हर्टाइजमेंट जी आहे जाहिरात आहे त्यामध्येच आहे. ही जो फॉर्म आहे या फॉर्म तुम्ही सगळं भरायचं आहे आणि या फॉर्म बरोबर तुमचे जे अनुभवाचे जे प्रमाणपत्र आहे सर्टिफिकेट्स आहेत अनुभवाचे जो सर्टिफिकेट आहे हे सगळं जोडा. त्यानंतर तुम्ही जो पत्ता तुम्हाला सांगितलेला आहे सुरुवातीला त्या ठिकाणी या वेळेत आहे ना बरोबर जावा आणि त्या ठिकाणी तुमचा इंटरव्ह्यू होईल. मुलाखतीचे स्थळ आहे त्यानंतर नोंदणीची वेळ आहे या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा आणि आपल्या गव्हर्नमेंट जॉब गुरु या यूट्यूब चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नोकरी संदर्भातील अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी. तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.